स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आज एक माता स्वतःच्या मुलाला जर सांभाळत नसली तर आज आम्ही 25, 30 मुलं कशी सांभाळायची? बरं त्यात सांभाळायला मला अडचण नाही, ते मानधन तसं मिळायला पाहिजे ना। 3000 काय होते, कोण देते आज 3000 कुठं काय काम करते सांगा? आम्ही मुलांचा सुद्धा विचार करत नाही की मुलं आमची आता BSc ॲग्रीला आहे, आता पुढे त्यांच्या शिक्षणासाठी हा 3000 आम्ही काय करणार आहे? आणि शेवटी हातावरची पोट आहेत सर्व आमची, की आता ही लहान 3 वर्षापासून मुलं आम्ही सांभाळतोय 6 वर्षापर्यंत। ती मुलं कशी सांभाळतो ते आमच्या जीवाला माहिती आहे, कारण जरा ते डोळ्यात तेल घातल्यावानी त्या मुलांना आम्ही सांभाळतो। ह्या एवढ्या पगारात काय करू शकत नाही, कारण साधा आपण देवाला गेलो तरी आम्हाला नारळ 40 रुपयाला भेटतोय आणि तो आम्हाला पगार म्हणजे किती दिवस आम्ही 3000 किती दिवस करणार आहोत? सगळं काम आम्ही करतो, सर्वे करतो, जनगणना सुद्धा केली आम्ही, जनगणना सुद्धा केली, सर्वे केली। कोरोनाचा सर्वे असल्या कोरोना काळात कोणी सुद्धा आम्हाला दारात उभं करत नव्हतं, तसं आम्ही कोरोनाचा सर्वे सुद्धा केला। आज जर वय बघितलं तर तुमचं वय झालं एवढी वर्ष? वय आता 54 वर्ष आहे, मी 28 वर्ष झालं काम करते आणि आता मी 4 किलोमीटर चालत येऊन जाऊन शाळेत काम करते। भेटावं त्यांनी, पण आमची चौकशी करावी, लक्ष द्यावं। आणि आमची घरची परिस्थिती तुम्हाला सांगता येत नाही, अशी आहे कंडिशन। मुलं शिक्षण घेतात आणि महागाई पण खूप आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। गेल्या अनेक वर्षापासून विटा नगरपालिका शिक्षण मंडळाकडे बालवाडी कर्मचारी आहेत, त्या तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांची पगारवाढीची मागणी आहे। गेले अनेक दिवस त्यांनी पगार स्वीकारलेला नाही आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो। ताई, काय सांगाल? मी 28 वर्ष झालं इथं काम करते नगरपालिकेच्या बालवाडीवर 2 नंबर शाळेत, आणि पहिलं 10 वर्ष झालं आम्हाला 3000 रुपयाचं मानधन देतात आणि महागाईचा विचार करता हे आम्हाला परवडत नाही। आणि वारंवार आम्ही अर्ज देऊनसुद्धा आमच्या अर्जाचा विचार कोण करत नाही आणि आम्हाला आता मानधन वाढवलं तरच आम्ही दिवाळीनंतर बालवाड्या चालू ठेवणार आहे। आता या बालवाड्या किती आहेत, किती शिक्षक आहेत तुमच्या? आमच्या आता 19 बालवाड्या आहेत आणि 22 जणी शिक्षिका आम्ही काम करतो। मागणी तुमची काय? 6000 रुपये मानधन द्यावं? 6000 रुपये मानधन आम्हाला मिळावं आणि भाऊबीज पण आम्हाला मिळावी आणि महिन्याला आमचं मानधन आम्हाला द्यावं। खरं तर अनेक दिवस झालं तुम्ही काम करताय, कसं 3000 रुपये काम करताय? आता आम्ही वारंवार अर्ज करतोय, त्यांना येऊन भेटतोय, पण आमची कोणी दादच घेत नाही ना इथे। आणि आमचं कुटुंब कसं चालतंय ते आम्हाला आमचंच माहिती आहे। आज कोणीसुद्धा 3000मध्ये काम करत नाही आणि आमची कोणी दाद घेत नाही आणि आम्ही भेटायला आलो तर बिझी आहोत आम्ही, आता वेळ नाही, नंतर या, अशी आम्हाला उत्तर मिळतात। तर आता आम्ही काय करावं? आता आमचा विचार आता समाजाने करावा। प्रशासनाकडे आपण वेळोवेळी गेला होता, कोणी दखल घेतली नाही? नाही घेत कोण दखल, आणि बऱ्याच वेळा अर्ज केलेत आम्ही। सांगायला पण लागतं। काय वाटतं तुम्हाला कसं? आमचे पगार काय झालेले नाहीत, मानधन आम्हाला मानधन काही वेळेवर मिळत नाही आणि तेवढ्या 3000मध्ये आमचं भागतच नाही। त्यासाठी आम्हाला प्रशासनानं थोडीशी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही सगळ्याजणी एकदम ह्याच्यातल्या सामान्य घरातून आलेलो आहे आम्ही, आणि आम्हाला तेवढ्या ह्याच्यावर आमचं भागतच नाही। तेवढ्या पगारात आम्हाला बाहेरसुद्धा सांगताना लाज वाटते, एवढं आम्हाला पैसे भेटतात आम्हाला शाळेतून म्हणून। त्यासाठी आम्हाला थोडे वाढवून द्या म्हणून सांगितलं। त्यांनी म्हणायला लागलेत 500 रुपये, एकदम तुम्ही डबल कसे मागायला लागले? 3000चे 6000 का कसं म्हणायला लागलाय तुम्ही 1000 मागायचे होते, 500 वाढवायचे होते, तुम्ही 3000 कसं काय म्हणायला लागलाय? पण आता हे काय 3000 काही जास्त नाही, ते आम्हाला 3000चे 6000 आम्हाला मिळावा मानधन, ही आमची अपेक्षा।
खरं तर तुम्ही ज्ञानार्जनाचं काम करता, शिक्षक आहात, योग्य पगार आहे? नाही, योग्य पगार नाही आम्हाला पगार वाढवून मिळावा आणि आम्ही अर्ज पण वेळोवेळी केलेत तर आमच्या ह्या अर्जाची मागणी करावी. काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही आमचं काम चोख करतो. आमच्या कामात काय आम्ही प्रॉब्लेम केला आहे का? वेळेला जाणं, वेळेला मुलांची काळजी घेणं सगळं करतो आहे. मग मानधन द्यायला काय प्रॉब्लेम आहे? बरं काय आम्ही मानधन असं काही म्हणलं नाही की आम्हाला 20 द्या 25 द्या, फक्त आम्ही शुल्लक मागतो आहे 5-6 हजार रुपये, एवढे जास्त नाही आहेत असं मला वाटतं. तेवढं तुम्ही द्यावं. हां, कामाला जाणाऱ्या बायका आज 10-10 हजार रुपये मिळवाल्यात महिन्याला, तसं आम्हाला काय मिळतं आहे मग? दुपारच्या पुढं काही काम होत नाही. घरातलं बरं माणूस कसं करतं आहे, सकाळी पळून पळून यायचं आहे. आमच्या पोराबाळांचा सुद्धा आम्ही विचार करत नाही. पटपट सगळं आवरून यायचं आहे, परत तिथं काम करायचं आहे. ती तेवढी मुलं सांभाळायची आहेत. लहान मुलं, आज एक आई एक लहान मुलं सांभाळू शकत नाही. ती नाही म्हणते सरळ, मला होत नाही हे. घरातल्यानं ती सरळ म्हणत असते मला ही होत नाही. एखाद्या दिवस शाळेला सुट्टी असली की पालक म्हणतात, अहो मॅडम कसं हे आज पोरं लय दमवणार, असं चेष्टानं बोलतं माणूस. पण हे वाक्य मी लय वेळा ऐकले की तुम्ही सुट्टी दिली म्हणजे प्रॉब्लेम होतो. मग आज एक माता स्वतःच्या मुलाला जर सांभाळत नसली तर आज आम्ही 25-25, 30-30 मुलं कशी सांभाळायची? बरं त्यात सांभाळायला पण आम्हाला अडचण नाही. ते मानधन तसं मिळायला पाहिजे ना. 3,000 काय होते? कोण देते आज 3,000? कुठं काय काम करते सांगा? माणसं दिवसाला 10-10, 5-5 हजार मिळवतात काय लोक. खरं तर तुम्ही गेली अनेक वर्ष प्रामाणिक काम करताय, आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. हो, असणारच आहेत. माझी पळापळ थोडी होत नाही. मी माझ्या मुलांचा सुद्धा विचार करत नाही, इतकी माझी पळापळ होत्या. सकाळी 5:30 माझं काम चालू असते, संध्याकाळी 11पर्यंत मी नॉनस्टॉप काम करते. खरं तर ह्या महिलांच्या तीव्र भावना आहेत, काय सांगाल ताई? आता हे मानधन 10 वर्ष झालं म्हणतात, आता 3,000 वाढवले, पण आता हे वाढवणं अपेक्षितच आहे ना. आम्ही मुलांचा सुद्धा विचार करत नाही की मुलं आमची आता BSc ॲग्रीला आहे. आता पुढं त्यांच्या शिक्षणासाठी 3,000 आम्ही काय करणार आहे? आणि शेवटी हातावची पोट आहेत सर्व आमचे, की आता ही लहान 3 वर्षापासून मुलं आम्ही सांभाळतो आहे 6 वर्षापर्यंत. ती मुलं कशी सांभाळतो ते आमच्या जीवाला माहिती आहे, कारण जरा ते डोळ्यात तेल घातल्यावर त्या मुलांना आम्ही सांभाळतो आहे. पण आम्हाला ही मानधन वाढ झालीच पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची. खरं तर तुम्ही या शाळेमध्ये यायला 3-3, 4-4 किलोमीटर पायी चालत येतात. बरोबर आहे, पायी चालत येतोय. सकाळी इथून 9ला तर आम्ही घरातून हलतोय, त्यावेळेस कुठं तिथं 10 वाजता, ते पण 2-2.5 किलोमीटर शाळेत जावं लागतंय. तिथून अजून दुपारून उन्हाचंच यायचं. आता गाडीला तर पेट्रोलचं तर आम्हाला परवडलं पाहिजे ना. 3,000 कोणच करू शकत नाही, पण आम्ही त्या मुलांच्या ह्याच्याकडं बघून वाटतं की मुलं घडली पाहिजेत, पण आम्ही घडवतोय. आम्ही त्याच्या पाठीमागं एवढा उद्देश आहे की त्या पुरांनी पुढं जावं आणि काहीतरी व्हावं. पण आमची सुद्धा अपेक्षा आहे की बाबा 3,000 आम्ही काय करू, पण 6,000 निदान आम्हाला देणं गरजेचंच आहे, एवढीच अपेक्षा आहे आमची. खरं तर मुलांना तुम्ही ज्ञान देण्याचं काम करताय, आज तुम्हाला सुद्धा पायपीट करावी, वेळोवेळी इथं यावं लागतंय, बसावं लागतंय, कोण दखल घेत नाही? हो, नाही घेत कोण दखल. आम्हाला वाटतं कोणी ते दखल घ्यावी. आम्ही वारंवार त्यांच्याकडे जातो, आमची दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलेलं सगळं काम आम्ही करतो, सर्वे करतो, जनगणनासुद्धा केली आम्ही, जनगणनासुद्धा केल्या, सर्वे केली. कोरोनाचा सर्वे असल्या कोरोना काळात कोणीसुद्धा आम्हाला दारात उभं करत नव्हतं, तसं तर आम्ही कोरोनाचा सर्वेसुद्धा केला. आज जर वय बघितलं तर तुमचं वय झालं एवढी वर्ष? वय आता 54 वर्ष आहे. मी 28 वर्ष झालं काम करते आणि आता मी 4 किलोमीटर चालत येऊन जाऊन शाळेत काम करते. अजूनही काही ताई आहेत, काय सांगू? पगार वाढावा, महागाईच्या ह्याच्यामुळं आपल्याला काही कमीच पडतं, घेत नाहीत. आणि 3,000 म्हटल्यावर काहीच भागतच नाही. आता कांदाच किती झाला बघा, 60 रुपये किलो झाला आहे. त्यात आपण काहीतरी संसारासाठी काहीतरी करत असतोय, मग संसारालाच काही कमी पडत असल्यावर मग आता काय करायचं? आणि गावाची पोरं शिकवता आपली पोरं अडाणी व्हायची वेळ आली आहे. त्यामुळं आता ह्यावेळेस पगार वाढवून द्यावं ही आशेवरच आलो आहे आम्ही, आणि व्हावं. आज तुम्ही नगरपालिका प्रशासनाकडे गेला, अधिकारी भेटले का तुम्हाला? नाही भेटले. भेटावं त्यांनी, पण आमची चौकशी करावी, लक्ष द्यावं. आणि आमची घरची परिस्थिती तुम्हाला सांगता येत नाही, अशी आहे कंडिशन. मुलं शिक्षण घेतात आणि महागाई पण खूप आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा. आम्ही बालवाडी शिक्षिका, आमचे पगार वाढ व्हावेत म्हणून आम्ही कितीक वेळा अर्ज दिले, तरी आमचे अर्जाला काही आम्हाला रिप्लाय मिळालेला नाही. आम्ही ह्या एवढ्या पगारात काय करू शकत नाही, कारण साधं आपण देवाला गेलो तरी आम्हाला नारळ 40 रुपयाला भेटतो आहे, आणि तो आम्हाला पगार म्हणजे किती दिवस आम्ही 3,000 किती दिवस करणार आहोत? एवढीच आमची अपेक्षा आहे की आम्हाला पगार वाढ मिळावी.
आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे, शाळेच्या वेळेत काम केलेलं आहे. फक्त आमची एवढीच विनंती आहे प्रशासनाला की आमचा पगार वेळेवर करावा आणि आमची मागणी पूर्ण करावी. खरं तर या ठिकाणी बघितलं तर आता सध्या महागाई खूप आहे. 3,000 पगार म्हणजे न परवडणार आहे. एखादा गडी कामाला गेला तर तो त्यापेक्षाही जास्त पगार मिळवतो, परंतु गेल्या अनेक वर्षापासून जे ज्ञानार्जनाची भूमिका घेतात, मुलांना चांगलं घडवतात, त्यांना या ठिकाणी तुटपुंज्या पगारावर काम करावं लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करतात, परंतु त्यांची दखल कुठे घेतली जात नाही. तरी संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि यांचे पगार वाढवावेत, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.